नमस्कार मित्रांनो, कशा आहेत? मजेत ना? स्वागत आहे तुमचं आजच्या एका आपल्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही म्हणाल सकाळ सकाळी कुठे आहे? आपण आहे सह्याद्रीच माळशेज घाटात आहे. तर आज आपण निघालोय आडराई जंगल ट्रेक करण्यासाठी. सो आत्ता आहे मी माळशेज घाटामध्ये. सो आता वाजलेत 9 वाजलेत ऑलमोस्ट. अजून एक अर्धा तास लागेल इथून जाण्यासाठी. आणि आज आहे आपल्यासोबत हिजाभाऊ आणि एक्सपल्स आहे. सो चला मग इथून ट्रेक आता आपण इथून जाऊया. अजून एक अर्धा तास लागेल. तिथून मग बेस पॉईंट आहे, तिथून ट्रेक चालू होतो. सो चला मग जाऊया. आणि यायचं कसं, तर पुण्याहून जवळपास आहे ते 125 किलोमीटरचा ट्रेक टोटल. सो यायचं कसं ते सांगतो. यायचं जर तुम्ही पुण्यातून येत असाल तर तुम्हाला यावं लागेल चाकणहून राजगुरुनगरहून मग मंचर, नारायणगाव, जुन्नरमधून पुढे खाली यावं लागेल आपल्याला. तिथून माळशेज घाटाहून डायरेक्ट आडराई जंगल ट्रेक आहे. सो चला मग जाऊया आपण आता. हे बघा गाईस, समोर बघू शकता व्ह्यू मस्त पैकी. धुक्याची चादर सकाळ सकाळी बघू. तर मित्रांनो, आपण माळशेज उतरून आलो ना, एक खुबी गाव किंवा खुबी फाटा लागेल. तर आता मी एक्झॅक्ट आहे खुबी फाट्याला. तर खुबी फाट्याहून आपल्याला राईट घेऊन खाली जायचे. किल्लेश्वर गाव लागेल. तर या फाट्याहून किल्लेश्वर गाव एक 5 किलोमीटर आहे. सो तिथून आपल्याला एक बेस विलेज आहे किल्लेश्वर, त्याचं महादेवाचं मंदिर आहे गावात. सो महादेवाच्या मंदिरपासूनच आपला ट्रेक चालू होतो. सो चला मग सांगतो. आणि इथं विषय असा आहे की फुल लुटायला लागलेत गाईड लोक, नाही का. 1,500 म्हणणार, 3,000 म्हणणार. त्यामुळे माळशेज उतरून आलो ना, खुबी फाटा टाका. खुबी फाट्यापासूनच तुम्हाला पुढला रूट भेटेल. सो चला दाखवतो मी चौक कसा आहे काय. एक्झॅक्ट मी चौकातच आहे. हे बघा गाईस, माळशेज उतरून आले. तुम्हाला एक खुबी फाटा वगैरे एक विलेज लागेल, नंतर फाटा वगैरे. आणि इथूनच आपलं मध्ये किल्लेश्वर गाव आहे 5 किलोमीटर. सो चला मग आता. आणि नॉर्मल बघू शकता तुम्ही, डोंगर आणि नद्या वगैरे आहेत साईडने. आणि एक छोटा रोड आहे. सो तेच रेपर्यंत धरू शकता. समोर एक 5 किलोमीटर आहे इथून किल्लेश्वर. सो चला मग जाऊया आपण इथून. तर गाईज हे बघा, मी इथल्या गाईडचा नंबर देतो. ते व्यवस्थित सांगतील तुम्हाला. प्राईस पण कमी आहेत, त्यांनी गाईड करतील काय काय नाही. तुमचं नाव सांगा मामा. माझं नाव सकाराम. अच्छा, कुठले तुम्ही? खिरेश्वरचे का? अच्छा. गाईडचं कसं आहे इथं? हां, पूर्ण ट्रेक करून आणणार, रिटर्न बेसला सोडणार, गाडीपर्यंत सोडणार. हां बरं चालतं ठीक आहे. मी नंबर सांगा तुमचा पूर्ण. 920 हां 9673 900. बरं ठीक आहे, चालेल. तर गाईज मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आणि यांचा कॉन्टॅक्ट देतो. यांना कॉन्टॅक्ट करूनच या तुम्ही. गाईस 1.5 किलोमीटर आपण खाली आलो. एक 1.25 किलोमीटर. सो हे चेकपोस्ट लागतो. सो इथं आहे गाडी चार्जेस 20 रुपये काहीतरी आहे. कितना 20 रुपये आहे ना? अच्छा, फॉरेस्ट आहे तुम्हाला? अच्छा, ठीक. तर 2 व्हीलरला मध्ये एंट्री आहे चेकपोस्टहून 20 रुपये. आणि इथूनच आपलं किल्लेश्वर गावात जायचे आता. सो चला मग जाऊया. तर गाईज आत्ता आहे मी किल्लेश्वर बेस विलेज म्हणून आहे. सो इथं आलो आहे. बॅक साईडला मंदिर पण आहे, मला दाखवतो. आणि इथं पार्किंग वगैरे सगळी फ्री आहे. सो पेड काहीच नाही आहे. आणि गाईड पण आहेत. एकाला 1500 जे काय ते बोलतात. तर लागत असेल तर मी गाईडचा नंबर पण देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये. ते कमी रेट घेतात, सांगतील. आणि इथेच पूर्ण ट्रेक झाल्यानंतर इथं बेसला सोडतील. सो चला मग आपण ट्रेक चालू करूया आता. गाईज समोर पार्किंग आहे, सगळी फ्री आहे, पेड काहीच नाही आहे. सो 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, सगळं आहे. आणि ते वेलेजचं मंदिर आहे महादेवाचं काहीतरी समोर.
आणि 1-2 घर आहेत, हेच आहे ते गाव. सो इथून बॅक साईडने काहीतरी ट्रेक चालू होतो. सो चला मग रूट पण सांगतो कसं काय काय नाही. चलो. तर गाईज आत्ता आहे मी गाडी पार्किंग वगैरे लावून आलो इथं मंदिरपाशी. सो जर हेल्मेट किंवा काय रेनकोट काय गोष्टी असतील किंवा बॅग्स वगैरे तर इथं ठेवू शकता. हे हॉटेल आहे, बघू शकता. हे हॉटेल ते दादा आहे, ते पैसे घेतात जे काय हेल्मेटचे वगैरे. बॅगचे वगैरे काय नाही घेत ते, फक्त हेल्मेटचे वगैरे 10,000 रुपये चार्जेस घेतात जे काय, कारण ते ठेवून घेतात म्हणल्यानंतर ठेवणार तर हे सगळ्या गोष्टी घेणार पैसे. हे बघू शकता हे हॉटेल आहे. सो इथे तुम्ही जे काय आहे ते नाव सांगा तुमचं. माझं नाव सुनील मेमाने. हां, आपलं इथं नागेश्वर टेम्पलच्या शेजारी काळ वॉटरफॉल हॉटेलचं नाव आहे आपल्या. आमच्याकडे जेवण एकदम 200 मध्ये व्हेज आणि 180 मध्ये नॉन, आपले व्हेज आणि 200 मध्ये नॉन व्हेज, एकदम अनलिमिटेड जेवण मिळते नाही का. आपलं घरगुती जेवण. ओके. नंबर तुमचा? नंबर 8390 95 50 16 8390955016. तर येणार असं तर ऑर्डर प्रमाणे जेवण बनवून मिळते आमच्याकडे नाही का. कधी सांगावं लागेल? एक दिवस आधी? एक दिवस अगोदर कॉल करून सांगायचं, मग आम्ही बनवून ठेवतो. बरं, ठीक आहे. हो. तर मित्रांनो आता दिलेला आहे दादाचा कॉन्टॅक्ट वगैरे. सो काय असेल हां हां गाईड जर पाहिजे असेल तर आम्हाला कॉल करू शकता. तसं आम्ही गाईड पण देऊ शकतो, गाईडची पण मदत करू शकतो. आडराई जंगल आणि काळ वॉटरफॉल दोनही. हां, ठीक आहे, चालेल. तर मित्रांनो नंबर पण आहे यांचा, गाईड पण करतात, हॉटेल पण आहे, सगळ्या गोष्टी आहे. सो करू शकता कॉन्टॅक्ट आणि येऊ शकता जे काय ते. सो चलो करूया आपण ट्रेकची सुरुवात आता इथून. गाईज हे बघा, हे पॉईंट स्टार्ट झाला आहे आपला ट्रेकचा. हे बघा, हे मंदिर आहे, मंदिरच्या बॅक साईडनेच हे झाड वगैरे आहे, याला चिटकूनच इथूनच ट्रेक स्टार्ट होतो. सो अशीच पाऊलवाट वगैरे आहे. 2 आहेत रूट, तिकडून पण जाऊ शकता, शेवटी पुढेच येतोय आणि इकडून पण गेला तरी पुढेच आहे. तर गाईज हे बघा, थोडंसं पुढे आलो ना, 1-2 रोड आहेत नाही का पाऊलवाट. इकडे एक काहीतरी असेल, गावात जात असेल कोणतं तर. सो आपल्याला इकडे जायचं या साईडला. आपल्याला नवीन मित्र भेटलाय ट्रेकिंग साठी सोबत. किधर से आयो? हाँ, कर्नाटक हूँ, पुणे में जॉब कर रहा हूँ. अच्छा. तर पुण्यातच असतो तो जॉबसाठी, कर्नाटकचा आहे तो प्रॉपर. चला म्हणलं, भेटला आपल्याला रॅन्डम, चाललं म्हणलं तिकडे, चला मग म्हणलं. हो, पण थोडंसं आलो आहे आता पुढे ट्रेक करून. एक पॉईंट असा येईल की तिथून जायचं कुठं काही कळणार नाही. सो हे दिसतंय का समोर, थिंक व्ह्यू पॉईंट आहे, तर कोणता आहे माहीत नाही एक्झॅक्ट मला. सो ते पण करूया आपण, बघूया. बहुतेक काळूचा व्ह्यू पॉईंट आहे वाटतं, काळू वॉटरफॉल जो पडतो ते दिसत असेल माझ्या मते, माहीत नाही, बघूया. आणि सो इकडे नाही जायचं आपल्याला, राईड घ्यायची इकडे. तर हे जातो आडराईसाठी. चला मग बघू, मला पण एवढं एक्झॅक्ट माहीत नाही आहे. जातोय आपण थोडं विचारत वगैरे. हो गाईज, असे पॅच आहेत अधूनमधून. तरी आज पाऊस नाही एवढा, त्यामुळं एवढा हार्ड नाही आहे आपल्यासाठी. पाऊस असेल ना तर इकडं खूप हार्ड आहे. इकडे दिसतोय काहीतरी, खाली दरी आहे पूर्ण, बघू शकता. या साईडला दरी आहे पूर्ण. आडरा इधर ही है ना दादा? कितना है यहाँ से? वाटरफॉल में व्यू पॉइंट में इधर ये कालो का ना? हाँ, व्यू पॉइंट इधर में ना 1 आवर. ये किधर से? उधर से जाने का ना, पीछे से. हाँ ठीक, चलेगा.
तर गाईज तेच आहे विषय. या साईडला आहे ते काळू वॉटरफॉल व्ह्यू पॉईंट आहे आणि इकडे आपल्याला आता हे पूर्ण फिरून याच्या बॅक साईडनं जायचे अड्राईसाठी. सो चला मग अड्राई पण करूया आणि काळू व्ह्यू पॉईंट पण बघूया आपण. तर गाईज हे बघू शकता हे समोर काळू व्ह्यू पॉईंट. तो वरती आलोय आपण. सो इथून या डोंगरातूनच खाली जायचे आपल्याला पूर्ण. आणि पाठीमागे दरीच दरी आहे सह्याद्री टोटल बघू शकता. एक गोष्ट ऑब्झर्व केली मी इथे येऊन, तर हे काय माहीत नाही आहे, एक्झॅक्ट गवतच आहे काहीतरी भारी दिसतंय हे पूर्ण. इथं पूर्ण ह्या टेकडीवर आलं इथंच. हे बघा सगळं व्हाईट व्हाईट आहे बघू शकता. बघा गाईज बघू शकता बॅक साईडला पूर्ण सह्याद्री आहे. पूर्ण सह्याद्री रांग आहे. बघू शकता वॉटरफॉल पण दिसत आहेत बॅक साईडला. वापस नाही आता. गेलं की गेलं खाली नाही का, विषयच मिटला. विषय सोडून द्यायचा. चला अजून ट्रेक भरपूर आहे आपल्याला. सो करूया कंटिन्यू. चला. हो गाईज बघू शकता कसा आहे विषय. गुलीगत विषय आहे गुलीगत. तर गाईज हे बघा आता खरा ट्रेक चालू झालेला आहे. तर घनदाट जंगल आहे. फॉरेस्ट बघू शकता. कितना टाइम लगेगा इधर से? 1 घंटा लगेगा. 1 घंटा. चलो ठीक आहे. गाईज ट्रेक मोठा आहे ॲक्च्युली. 1 घंटा लागेल असं बोलतोय. चला बघू. फिलिंग कशी आहे? थंड वाटायला नाही तर एकदम डार्क फॉरेस्ट आहे ना त्यामुळं तिकडे पूर्ण ओपन होतं. आता इकडे थंड वाटायला लागले. वॉटरफॉल पण आहेत आणि इकडे सगळी साईडने दरीच पडला गेला खाली संपला विषय. टोटल माझ्या मते दीड तासाचा ट्रेक आहे. कारण कोणी एक्झॅक्ट सांगत नाही. आता विचारलो त्याला तर तो म्हणता 1 तास लागेल अजून. जंगल ट्रेक. बाबा लगीन हॅशटॅग बाबा लगीन ढेंगच्याकडे रटांग 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 टांगळांग टाकळांग. किती आहे म्हण? 10 मिनिट. 10 मिनिट आहे म्हण फक्त 10 मिनिट. पोहे का है, 1 चमचे का है, कौन नहीं बोला. 10 स्पून का 1 चम्मच ही खाया पोहे में. ओनली डो करता है. बताओ पोहे 1 प्लेट में से कोई 1 चम्मच खा सकता है? सिर्फ 1 चम्मच में पेट भरेगा बोल रहे. वो बंदी खा सकती है, कोई नहीं खा सकता. पापा की परी. तर गाईज एक विषय आहे ऐका. विषय इथं नुसते खोल आहेत. विषय सांग रे. विषय सांग बरं. विचार काय झाला? 1 प्लेट घेतली होती म्हण खायला पोह्याचं. हा. तिने 1 चम्मच खाल्ली म्हण. तिचं भरलं पोट. आता कसं करा? प्लेट मधून 1च चम्मच खाली तुम क्या?
कसं हॅशटॅग यू पॅटर्न. गाईज बघा बघा पूर्ण इकडे डार्क फॉरेस्ट आहे, घनदाट जंगल आहे. तर चुकून जर दुसऱ्या साईडला गेला किंवा वाईट नाही समजली काय तर काहीच नाही करणार. पूर्ण तो जंगलात भटकेल एवढं डार्क आहे इकडे फॉरेस्ट. खूप खूप दाट आहे, बघू शकता. तर गाईज आता आलोय जवळपास. ट्रेक तर खूप मोठा आहे ॲक्च्युली. एंड झाल्यानंतर सांगतो किती टाइम लागला काय नाही, कारण प्रत्येक जण वेगवेगळा सांगतोय आणि प्रत्येकाची स्पीड डिपेंड आहे. आता कोणी लवकर जातं कोणी हळू जातं. सो जवळ आलोय असं वाटतंय. वॉटरफ्लोचा पण आवाज येतोय बघा, फ्लोचा आवाज येत असेल तुम्हाला. आता किती पुढे आहे माहित नाही मला, पण इथे विचारावं लागेल. सो चला बघतो काय काय नाही किती आहे. तर गाईज खाली आलेलो आहे. खाली आल्यानंतर स्टॉल वगैरे लागतात लोकलचे. सो इथून परत आपल्याला इकडे जायचं त्या साईडला. बघूया खाली मेन 2 वॉटरफॉल लागतात म्हणतात. सो चला बघा, आवाज पण येत असेल तुम्हाला खूप. तरी पाऊस कमी आहे ॲक्च्युली, त्यामुळं थोडं व्यवस्थित ट्रेक करता येते. बघा इथं जर पाऊस असताना खूप अवघड आहे पलीकडे जायचं म्हणलं की. हे बघा खाली पूर्ण दरीच आहे, त्या साईडला काहीतरी जायचे आपल्याला वरती. चला क्रॉस करू आपण. रिवर छोटी मोठी आहे, जास्त मोठी नाही. तर काही अशा प्रकारे आपला हा जंगल ट्रेक कंप्लीट झालेला आहे. तेच 2 वॉटरफॉल आहेत मेन इथे, आणि खाली वगैरे जात आहेत लोक, एन्जॉय करतायत. पाऊस नाही ना त्यामुळं ते पण अलाउड होते आत्ता, नाही तर जाऊ पण नाही देत. चला मग आता इथून निघूया आपण. पाहिले कसं काय काय नाही. ट्राय करू नेक्स्ट टाईम जेव्हा पाऊस असेल जास्त किंवा थंडीच्या दिवसात वगैरे येण्यासाठी. धुकं वगैरे असतं ना त्या टाईमला. बघू कसं वाटलं इजा. 1 नंबर. निघाला का कुठून कुठून. आहा विषय खोल. आणि ते आपल्याला रँडम दोस्त भेटलाय, त्याला पण घेऊन आलो आपण. चला मग आता इथून निघू, जेवढं लवकर होईल तेवढं इथून निघूया लवकरात लवकर. बघू स्टार्टिंगचा जो पॉईंट होता आपला काळू व्ह्यू पॉईंट, ते एक्सप्लोर करूया, ते पण बघूया आणि इथून निघूया. चलो मग. तर गाईज अशा प्रकारे आपलं आडराई जंगल ट्रेक कंप्लीट झालेलं आहे. सो आता इथून गाईड पण बोलवायला लागलेले आहेत. वातावरण चेंज होते, पाऊस येण्याची शक्यता आहे, आणि पाऊस जर आला तर मग इथून अवघड आहे जाण्यासाठी, खूप डिफिकल्ट आहे. सो चला मग आपलं झालेलं आहे. कसं वाटलं रे. थँक्यू सो मच. एक्सपिरियन्स बढिया का. बढ़िया. चला मग. पता नाही था. हां तर चला मग आता इथून निघूया लवकरात लवकर. काय म्हणतो इजा भाऊ, निघावा ना इथून लवकर. विषय क्लोज. तर चला लवकरात लवकर निघूया इथून. आणि काळूचा व्ह्यू पॉईंट आहे पहिला, ते बघूया, एक्सप्लोर करू. ते पण ते झालेलं आहे. तर चलो जाऊया खाली आणि भेटतो काळू व्ह्यू पॉईंटला. तर काही बघू शकता आत्ता आलोय मी काळू व्ह्यू पॉईंटला. बघा काळू वॉटरफॉल व्ह्यू पॉईंट. पाऊस नाही आहे त्यामुळे एवढं कमी पाणी दिसते, नाही तर अक्षरशः खूप प्रेशर असते इथे. बघू शकता किती खाली. बेकार वारं पण तेवढं जोरात आहे. बघू नेक्स्ट टाइम आपण काळूसाठी जो स्पेशल तिकडला पॉईंट कव्हर करूया. कसा आहे विजयाविषयी. ढगात विषय ढगात. तर गाईज आत्ता
त्या साईडला होतो आपण एक्झॅक्ट, जिथून वॉटरफॉल पडतो नाही का, ती साईड दिसत होती. सो आता आपण अपोजिट साईडला आलो आहे, याच्या इकडल्या साईडला आलो आहे. हे तिकडून पूर्ण फिरून आपण आलो आहे. तर आता इकडून आपल्याला बॅक वॉटर दिसतो, त्याची बॅक साईड ज्या साईडला खाली जातो वॉटरफॉल ती साईड दिसते. चला बघू तरी कसं काय. आणि बॅक साईडला जायला पण तिकडून एंट्री आहे, बट ते दुसऱ्या गावातून यावं लागतं आपल्याला. बघूया नेक्स्ट टाईम जर झालं पॉसिबल तर आपण येऊया. बॅक वॉटर जे आहे ना त्याची बॅक वॉटर साईड, ते साईड बघूया आपण. हे बघा गाईस, ते आहे जिथून स्टार्ट होतो. तर तिकडं एक विलेज आहे, कोणता आहे नाही माहीत. तर तिकडं पण जिथून स्टार्ट होतं त्या साईडला पण पब्लिक आहे, बघू शकता. बघू असं काय काय नाही. सो तिकडं पण आहे पब्लिक. पॉईंट जिथून स्टार्ट होतो 2 स्टेपमध्ये पडतो हे, पण तो पहिला हा टप्पा पहिला, आणि हे इथून बॅक वॉटर खाली त्या साईडला जातं. तिकडं पण एक विलेज आहे. जर त्या साईडनं बघायचं असेल खाल्ल्या साईडनं तर तिकडं कोणतं तरी विलेज आहे, तिथूनच आपल्याला इकडे यावं लागेल या साईड. बघू शकता खाली पण क्राऊड भरपूर आहे. तरी पाऊस कमी आहे त्यामुळं प्रेशर पण कमी आहे, आणि एवढं जवळ जाता येते सगळ्या गोष्टी. तर आपण त्या साईडनं पण व्ह्यू घेतलेला आहे, कसं काय दिसतो वॉटरफॉल. तर गाईज अशा प्रकारे आपलं अड्राई जंगल ट्रेक आणि काळू व्ह्यू पॉईंट एक्सप्लोर झालेला आहे. सो चला मग निघूया आता इथून रिटर्न पुणे आपण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, एकदम भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय 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 बाय. थँक्यू.